पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट। मुख्यमंत्र्यांसोबतच्या बैठकीची माहिती सुनेत्रा पवारांना दिली जाईल, पार्थ पवारांना आश्वासन। वर्षावरच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेंसोबत जयंत पाटलांची तासभर खलबतं। अर्थ खात्याबाबत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती। राज्याच्या राजकारणाची समीकरणं पुन्हा बदलण्याची जोरदार चर्चा। जयंत पाटलांच्या भेटीगाठींमागे वावगं नाही, तटकरेंची प्रतिक्रिया। पाटील आव्हाड यांचा राऊतांकडून फ्री बर्ड असा उल्लेख। विकासासाठी चर्चा होणार, राजकारण नाही, बावनकुळेंचं स्पष्टीकरण। नागपुरातील रामरक्षा आंदोलनाचं सरसंघचालकांनाही आमंत्रण। खासदार राऊतांचं पत्र, तर रामरक्षा आंदोलन भोंदूगिरी, मंत्री बावनकुळेंची टीका। पुण्यातील खलील शेख आत्महत्येप्रकरणी शिवसेना नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकरांसह पत्नी आणि 10 जणांवर गुन्हा। आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा। लवकरच अटक होण्याची शक्यता। लोणावळा चिक्कीचा गोडवा आणखी वाढणार। प्रसिद्ध चिक्कीला जीआय टॅग, स्थानिक उद्योगाला नवी ताकद मिळणार। सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचा आज 20वा दिवस। काँग्रेस नेते पवन खेडा जंतर मंतरवर। इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनीही घेतली होती भेट। देशातल्या पहिल्या हायड्रोजन ट्रेनला हिरवा कंदील। हरियाणाच्या जिंद स्टेशनवरून पंतप्रधान मोदींनी दाखवला हिरवा झेंडा। जिंद ते सोनीपत 89 किलोमीटर मार्गावरती ताशी 75 किलोमीटरच्या वेगानं हायड्रोजन ट्रेन धावणार। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।